मग मीटिंग तू पहिले मीटिंग करणार मग थोडा वेळ ना 15 मिनिट मग देतो कनेक्ट ते परत झाले ना सर? आवाज येतो ना मयूर? हो येत आहे आवाज. ठीक. म्हणजे आपल्याला हा काय दिसत हा स्टॉक पोकरनाचा स्टॉक कजरी आणि सेरा सोबत जर आपण याला कम्पेअर केला, दोन्ही स्टाईल वाल्या कंपन्या, त्याच्यापेक्षा हा अर्ध्या व्हॅल्यूवर ट्रेड करताय. म्हणजे जर याचं व्हॅल्युएशन कजरी आणि सेरा सोबत जर जायचं असेल सध्याच्या अर्निंग नुसार याचं जे व्हॅल्युएशन आहे ते याचं व्हॅल्युएशन जर कजरी आणि सेरा इतकं जर जायचं असेल तर हा करंट प्राइस पासून डबल होऊ शकतो. म्हणजे 880 ची प्राइस जायची, ही प्राइस म्हणजे 800 म्हणजे राऊंड फिगर 900 आहे, तर 9 2 18 म्हणजे जवळपास 1800 पर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो व्हॅल्युएशन नुसार जर पाहिला तर. व्हॅल्युएशन नुसार कम्पेअर केलं तर, पण व्हॅल्युएशन नुसार कम्पॅरिझन ते डिपेंड करेल की ते नेक्स्ट क्वार्टरला जे अर्निंग आहे ते नेक्स्ट क्वार्टरला अर्निंग किती आहे. हा आशिष सर काय म्हणताय? हॅलो, त्यांनी म्यूट करायचं राहून गेले, तुम्ही म्यूट करून द्या त्यांना. त्यांनी परत अनम्यूट केलं, मी आता म्यूट केलं होतं, परत अनम्यूट केलं त्यांनी. अच्छा, हॅलो आशिष सर. आता म्यूट केलं. आशिष सर काय म्हणताय? आता परत म्यूट केलं. ठीक आहे. म्हणजे हा स्टॉक जर कजरी आणि सेरा सोबत जायचं, सेराच्या व्हॅल्युएशन इतका जर व्हायचं असेल तर करंट व्हॅल्युएशन पासून तो डबल होऊ शकतो. म्हणजे व्हॅल्युएशन नुसार जर पाहिलं फंडामेंटल बेसिसवर तर त्याच्यात डबलचं पोटेन्शियल आहे. हॅलो. हा सर बोला ना. हॅलो. हा सर आवाज येत आहे, बोला ना. हॅलो. हा आशिष सर बोला ना. हॅलो. डिस्कनेक्ट झाले, काहीतरी नेटवर्कचा इश्यू आहे वाटतं त्यांचं. ओके. आले. हा आशिष सर काय म्हणून राहिले? नाही आवाजच नव्हता येत तुमचा. आता येते ना? हो डबल पुन्हा कनेक्ट करून. ठीक आहे. आता बघा आम्ही पाहिलं की म्हणजे हा जो कोकणाचा स्टॉक दिसतो आपल्याला, हा बुक व्हॅल्यू आणि पी रेशो असं जर पाहिला कजेरिया आणि सेरा सोबत जर कम्पेअर केलं तर हा अर्ध्या व्हॅल्युएशन दिसत आहे. म्हणजे व्हॅल्युएशन नुसार जर आपण जर कन्सिडर केलं की ही जी स्टाईल्स इंडस्ट्री आहे त्याचा पी 50च्या आसपास असायला पाहिजे, तर 50चा पी जर असायला पाहिजे तर त्यानुसार जर पाहिलं तर पोकरना आणि कजेरिया सेरा जर कम्पेअर केलं तर ह्या पोकरना जो आहे, पोकरना आणि सोमानी स्टाईल हा जवळपास अंडर व्हॅल्यूड आपल्याला दिसत आहे. म्हणजे व्हॅल्युएशन नुसार याच्यात आणखी पोटेन्शियल आहे की ही स्टॉक आणखी वर जाऊ शकतात ऍज पर व्हॅल्युएशन. तर व्हॅल्युएशन नुसार जर याला डबल केलं 26 दोन्ही 52 तर 52चा पी जर याचा जर समजून की आपण केलं तर हा स्टॉक प्राइस न बी डबल होईल. म्हणजे जी 880 ची प्राइस आहे ते आपल्याला काहीतरी 1700 समथिंगची प्राइस दिसेल, 1760च्या आसपास काहीतरी आपल्याला प्राइस पाहायला भेटेल. ही प्राइस पण डबल होईल. आता ते डिपेंड करते पुढचा पी रेशो हा प्राइसनी डबल झाल्यावर पी रेशोचा वाढेल कमी करेल ते डिपेंड करेल याच्यावर क्वार्टरली अर्निंगवर, फंडामेंटल बेसिसवर जे आहे ते हा त्याच्या क्वार्टरली अर्निंगवर डिपेंड करेल. क्वार्टरली अर्निंग मध्ये किती ग्रोथ होत आहे, काय होत आहे ते खूप डीप मध्ये आपल्याला फंडामेंटल पाहायला. पण त्यापेक्षा जर आपण टेक्निकलवर पाहिला तर फंडामेंटली आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की आपण याला व्हॅल्युएशन नुसार बाय करू शकतो. व्हॅल्युएशन नुसार हा स्वस्त आहे. आता व्हॅल्युएशन नुसार किती राहील, काय जाऊ शकते, व्हॅल्युएशन नुसार जे फोरकास्टिंग आहे ते ब्रोकरेज हाऊसेस तर करतात. प्रत्येक ब्रोकरेज हाऊस स्वतःच फोरकास्टिंग करतात की व्हॅल्युएशनवर ह्या स्टॉकचा टार्गेट प्राइस इतकी राहू शकते, त्या स्टॉकची तितकी राहू शकते. जसं आता ओलाची टार्गेट प्राइस एक काहीतरी ब्रोकरेज फर्म आहे त्यांनी 140 दिलेली होती, स्टॉक तिथपर्यंत गेला. तर आता हे असे जे ब्रोकरेज फर्म स्वतःच्या व्हॅल्युएशन नुसार स्टॉकची फोरकास्टिंग करतात तर ते व्हॅल्युएशन नुसार करतात.
तर व्हॅल्युएशन डिपेंड करते की त्याची ग्रोथ किती राहील, भविष्यात फ्युचरमध्ये काय गोष्टी होईल. आता आपल्याला काय बघायचं, आपण ट्रेड घेत आहे टेक्निकल बेसिस, कारण की आपण स्टॉप लॉस लावत आहे. तर व्हॅल्युएशन नुसार अनालिसिस करणाऱ्या वाल्याविषयी स्टॉप लॉस नसणार. जो व्हॅल्युएशन नुसार त्याच्यात अनालिसिस करणार आहे त्याच्याविषयी स्टॉप लॉस नसणार, कारण की तो प्राइस नाही बघणार, तो फक्त बघणार त्याचं व्हॅल्युएशन आणि कंपनीची ग्रोथ पोटेन्शियल आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या फंडामेंटल बेसिसमध्ये यूज केल्या जातात. तर आपल्याला माहिती आहे की हा स्टॉक टेक्निकल बेसिसवर चांगला दिसत आहे, ब्रेकआउट आलेला आहे. हा स्टॉक आपल्याला टेक्निकल बेसिसवर हा 1400 1450 पर्यंतची हा लेवल दाखवत आहे. म्हणजे राऊंड बॉटमचा ब्रेकआउट आल्यावर हा आपल्याला 1400चा मॅक्सिमम लेवल दाखवत आहे. तर 1400ची लेवल पॉसिबल आहे का, तर व्हॅल्युएशन म्हणत आहे की हो पॉसिबल आहे. व्हॅल्युएशन नुसार आपल्याला समजा ते पॉसिबल आहे. आणखी काही पॉझिटिव्ह एस्पेक्ट या स्टॉकमध्ये आणखी काही पॉझिटिव्ह एस्पेक्ट आहे का व्हॅल्युएशन मध्ये, तर आपल्याला दिसत आहे. प्रमोटर होल्डिंगचं पाहिली तर प्रमोटरची होल्डिंग कॉन्स्टंट आहे. प्रमोटर होल्डिंग कमी नाही करू राहिला, हा निगेटिव्ह पार्ट याच्यात नाही, आणि प्रमोटरची प्लेज नाही आहे, म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट इथे नाही आहे. प्रमोटरची होल्डिंग कॉन्स्टंट आहे, हा एक प्रकारे न्यूट्रल आहे किंवा पॉझिटिव्ह पण म्हणू शकतो की प्रमोटर होल्डिंग कमी नाही करू राहिला. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल होल्डिंगचं पाहिली एफआयची होल्डिंग, तर एफआयची होल्डिंग आपल्याला कंटिन्युअस वाढताना दिसत आहे. आता हा जो लास्ट जूनचा क्वार्टर झाला त्या क्वार्टरमध्ये एफआयनी या स्टॉकमध्ये होल्डिंग वाढवली, 1% पेक्षा जास्त होल्डिंग वाढली ती एफआयची. त्यानंतर डीआयची होल्डिंग आपल्याला 2% वाढलेली दिसली, म्हणजे इन्स्टिट्यूशनल होल्डिंग एफआयची 1% पेक्षा जास्त आणि प्रमोटरची जवळपास 2%, तर 3%ची इन्स्टिट्यूशनल होल्डिंग आपल्याला वाढलेली दिसत आहे आणि पब्लिकची होल्डिंग कमी झाली. आता 3% होल्डिंग म्हणजे किती रुपयाची होते. आता हा स्टॉक छोटी कंपनी 2726 करोडचा मार्केट कॅप आहे, तर त्याची 3% म्हणजे काही जास्त खास मोठी अमाऊंट होणार नाही. म्हणजे जवळपास 60 करोडच्या आसपास, 30 करोडचा जरी मार्केट कॅप घेतलं तर 60 करोडची जवळपास होल्डिंग वाढलेली आहे. इतकी काही जास्त नाही आहे, पण एफआयडीएस होल्डिंग वाढवत आहे आणि स्टॉक फंडामेंटल हँडल वाढवत आहे, ह्या पॉझिटिव्ह गोष्टी आहे. त्यानंतर कंपनीचा रेव्हेन्यू मध्ये काही फार खास ग्रोथ नाही दिसत, पण रेव्हेन्यू कॉन्स्टंट आहे. त्यानंतर नेट प्रॉफिट, रेव्हेन्यू कॉन्स्टंट आहे पण नेट प्रॉफिट हळूहळू इन्क्रीज होत आहे आणि एका शेअर मागची कंपनीची अर्निंग पण वाढत आहे. आता उतार चढाव आपल्याला दिसत आहे. आता सायक्लिकल बिझनेस आहे, स्टाईलवाला बिझनेस, सायक्लिकल बिझनेस आहे. पावसाळ्यात होऊ शकते यांची कामं बंद राहतात. सायक्लिकल बिझनेस आता 2013 मध्ये एक थोडी डीप आली, 2021 मध्ये एक डीप आली होती, म्हणजे 2022 मध्ये चांगली ग्रोथ आहे. त्यानंतर आता 24 मध्ये काहीतरी 28 रुपये एका शेअर मागे कंपनी कमवत आहे. म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं तर ओव्हरऑल ग्रोथ होऊ राहिली. आता उतार चढाव येत आहे पण ग्रोथ होऊ राहिली. ओव्हरऑल 20 पासून जर पाहिलं तर ग्रोथ आहे, 20 पेक्षा कमी नाही झालेला. त्यानंतर बुक व्हॅल्यू पाहिली तर बुक व्हॅल्यू कंटिन्युअस याची वाढत आहे. आता बुक व्हॅल्यू वाढत आहे, बाकी आपल्याला नाही दिसत आहे. नेट प्रॉफिट, रेव्हेन्यू आणि अर्निंग पर शेअर मध्ये इतकी ग्रोथ नाही दिसत आहे जितकी ग्रोथ आपल्याला बुक व्हॅल्यू दिसत आहे. बुक व्हॅल्यू जवळपास 2020 पासून 2024 पर्यंत डबल झाली, म्हणजे जवळपास कंपनीनी स्वतःचे जे असेट आहे ते असेट डबल केले. आता होऊ शकते कंपनी की प्रॉफिट जे दाखवायला पाहिजे बॅलन्स शीटवर त्या गोष्टी असेट इन्क्रीज करायला यूज करत असेल, जेणेकरून त्यांना टॅक्स कमी भरावा लागेल. तर अशी काही कामं कंपनी करू शकते. त्यामुळे आपल्याला बुक व्हॅल्यू कंटिन्युअस वाढताना दिसत आहे, पण कंपनीचे असेट असेट वाढताना दिसत आहे, पण प्रॉफिट आणि बाकी गोष्टीमध्ये आपल्याला पाहिजे तशी ग्रोथ दिसत आहे. वाढत आहे, ग्रोथ होत आहे, पण पाहिजे तशी ग्रोथ नाही. पण पाहिजे तशी ग्रोथ आपल्याला बुक व्हॅल्यू मध्ये दिसत आहे. बुक व्हॅल्यू याची स्टॉकची डबल झालेली. त्यानंतर कंपनीवर डेप्ट आहे का, तर डेप्ट कंपनीवर काहीच नाही, 1% पेक्षा खाली कमी आहे. कंपनीनं कंटिन्युअस आपला डेप्ट 2022 पासून कंटिन्युअस कमी केलं. तर ओव्हरऑल सगळ्या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह असा एक पण आस्पेक्ट या स्टॉकमध्ये आपल्याला भेटला नाही. फंडामेंटल बेसिसवर एक पण गोष्ट आपल्याला निगेटिव्ह भेटली नाही आणि चार्टवर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहे. चार्टवर पण सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहे, टेक्निकल पण आपल्याला सपोर्ट करत आहे आणि फंडामेंटल पण आपल्याला सपोर्ट करत आहे. आता दोन गोष्टी आपल्याला सपोर्ट करत आहेत, आपण बिलकुल या स्टॉकमध्ये ट्रेड घेऊ शकतो. आपल्यापाशी स्टॉप लॉस पण आहे आणि सर्व गोष्टी आहे. तर बिलकुल आपण या स्टॉकमध्ये ट्रेडसाठी जाऊ शकतो. तर ट्रेड घ्यायची इच्छा असेल तर आपण या ट्रेडमध्ये एंटर करू शकतो. चांगल्या लेवलवर आहे, अजून पण त्याच लेवलवर थांबलेला आहे. जसा जे गेम त्याच लेवलवर थांबलेला होता ब्रेकआउट नंतर, त्यानंतर एकच दिवस मोठी कॅन्डल बनून तो वर गेला. तसंच आपल्याला प्रकार याच्यात पण होताना दिसू शकतो. हा स्टॉक या ब्रेकआउट नंतर खूप दिवस थांबला आणि त्यानंतर गॅपअप झाल्यावर पण थांबला आणि परत आता 20 ऑगस्टला परत एक मोठी कॅन्डल बनवली. आता होऊ शकते परत इथे थांबेल आणि परत एक मोठी कॅन्डल बनली. म्हणजे याच्यातलं पॅटर्न ऑब्झर्व केलं तर हा एक मोठी कॅन्डल बनवत आहे, त्यानंतर साईडवेज होत आहे, त्यानंतर परत एक मोठी कॅन्डल. आता इथे मोठी कॅन्डल, इथे गॅप. ओपनिंगलाच हा खूप मोठा ओपन झाला होता. या दिवशी 12% वर आहे, म्हणजे ओपनिंगलाच तो 15% ओपन झाला. त्यामुळे तो त्यानंतर वर निघेल. त्यानंतर तो थोडा साईडवेज फिरला, त्यानंतर इथे म्हणजे गॅपडाऊन नाही झाला, गॅपअप नाही झाला, फ्लॅट ओपन झाला. त्यानंतर एक मोठी कॅन्डल बनवली. इथे मग फ्लॅट ओपन झाला, मोठी कॅन्डल बनवली. इथे गॅपअपच झाला, म्हणजे एक मोठी मूव्ह असं म्हणू शकतो. मोठी कॅन्डल पेक्षा एक मोठी मूव्ह तो देत आहे
साईडवेज होत आहे आणि मोठी मूव देत आहे. आता इथे साईडवेज होऊन एक आणखी मोठी मूव तो देऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचा याच्यातला पॅटर्न दिसत आहे. तर तसाच पॅटर्न आपल्याला पोकरनामध्ये पण दिसू शकतो. आता मला सांगा की ही जे आपण फिबोनाचीचे टूल्स पाहिला आणि जे फंडामेंटल आपण परत एकदा रिवाइज केलं आणि जसं आपण टार्गेट काढणं शिकलं की मिनिमम पॉसिबल टार्गेट 5 आणि मॅक्झिमम वाला टार्गेट 5. मिनिमम वाला आपला पहिला टार्गेट, तिथून आपला हळूहळू टार्गेट लेवल आपण त्या टार्गेट लेवल कन्सिडर करायचो जो पर्यंत स्टॉक अपट्रेंड मध्ये, म्हणजे स्टॉक जो हा हायर आहे आणि हायर लोच्या पॅटर्न मध्ये आहे, तो पर्यंतची आपल्या मॅक्झिमम वाली टार्गेटची लेवल आहे. ते टार्गेटची लेवल आपण कन्सिडर करून चालायचं. म्हणजे जसं हा लो, हा हाय, हा लो, तर हा स्विंग आहे, हा लो, म्हणजे ह्या जोपर्यंत असा अपट्रेंड मध्ये दिसत आहे तोपर्यंत आपण चालणार. आता समजून घ्या हा जर 1200 वरच गेला आणि 1200 वरून जर असा लोअर लो बनवला तर आपण 1400चं टार्गेट आपण कन्सिडर मध्येच नाही करणार. 1200 वरून जर समजून घ्या 1100 वर आला हा परत आणि असं काहीतरी लोअर लो बनवला तर आपण 1100 वर परत निघून जाऊ त्याच्यावर. म्हणजे आपण मॅक्झिमम जे टार्गेट आहे त्या टार्गेट मध्ये आपण वेट नाही करणार. पण जर तो कंटिन्युअस हायर आहे बनवत असेल तर आपण जे मॅक्झिमम लेवल कन्सिडर केलेली आहे, म्हणजे जे आपल्याला 1475 70 75 ची काहीतरी हा लेवल दाखवत आहे राऊंड बॉटमच्या ब्रेकआउट नंतर, तर ती लेवल आपली पॉसिबल आहे. त्या लेवल पर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो. आता मला सांगा काही डाऊट असेल तर विचारू शकता क्वेश्चन. आशिष सर, काही डाऊट सर तुम्हाला? तुमचा आवाज नाही येत सर बरोबर. हे कळलं म्हटलं असं ठीक. समजलं. मयूर काही क्वेश्चन? नाही, काही डाऊट तर नाही आहे. कोणता एखादा स्टॉक चेक करायचा आहे? करू एखादं हा. stock. कोणता स्टॉक? HPAL. 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 HP adhesive. हम्म. इथं स्प्लिट, अच्छा हा स्प्लिट दिसत आहे. हा स्प्लिट झाला. एका शेअरचे 5 शेअर केली कंपनी. हा, तर माझी होल्डिंग आहे याच्यामध्ये. हा स्टॉक आपल्याला दिसत आहे पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये. आता सध्या त्याचा हा स्विंग काहीतरी असा हा वरत जात आहे. एक मूव येऊ शकते याच्यात कधी पण. आता हा साईडवेज झालेला आहे, एक वरच्या साईडची मूव येऊ शकते जशी इथे आली. आता याचं फंडामेंटल, तो फंडामेंटल काय म्हणते, फंडामेंटल एक मिनिट पाहून घेऊ. डायव्हर्सिफाईड केमिकल ऍडेसिव्ह, म्हणजे आपलं ते चिपकवायचे काहीतरी आयटम बनवत असेल कंपनी, फेविकॉल सारखा. हम्म. हा आताच आलेला आयपीओ वाटते. हा डिसेंबर 2021 ला आयपीओ आला होता कंपनीचा. म्हणजे याचा जास्त मोठा डेटा अवेलेबल नाही. प्रॉफिट मध्ये ग्रोथ, नाही. रेव्हेन्यू मध्ये ग्रोथ आहे. रेव्हेन्यू पेक्षा तर प्रॉफिट मध्ये खूप चांगली ग्रोथ आहे. रेव्हेन्यू मध्ये 23 आणि 24 मध्ये जास्त काही ग्रोथ नाही. प्रॉफिट मध्ये ग्रोथ आहे, म्हणजे कंपनीनं प्रॉफिट मार्जिन वाढवलंय. 10 करोडचा प्रॉफिट डायरेक्ट 20 करोड होते. म्हणजे हम्म. वर्षात प्रॉफिट डबल, म्हणजे चांगली गोष्ट आहे. पॉझिटिव्ह सिग्नल आहे. का शेअर मागची अर्निंग कमी होताना दिसत आहे. हा बरोबर आहे, स्प्लिट झाला ना आता, स्प्लिट झाला हो. त्यामुळे एका शेअर मागची अर्निंग आपल्याला कमी दिसत आहे. आता एका शेअरची बुक व्हॅल्यू 18 दिसत आहे आपल्याला. आधी 80 होती, स्प्लिट झाला. स्प्लिट झाल्यामुळे आधी आधी 500चा होता, तो स्प्लिट झाला तर 100 झाला होता. हा बरोबर आहे. त्यानंतर कंपनीवर कर्ज वगैरे, तर कर्ज काहीच नाही दिसत आहे. आता प्रमोटरची होल्डिंग कॉन्स्टंट आहे, कंटिन्युअस कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट. आणि मोठी होल्डिंग प्रमोटर जवळ आहे. एफआयची होल्डिंग एफआयएच कमी करत आहे, 2% होल्डिंग होती. आता स्टॉकचा मार्केट कॅप किती आहे पाहावं लागेल. डीएस पाशी डीएस ची होल्डिंग कॉन्स्टंट आहे मागच्या 3 क्वार्टर पासून. फंडामेंटल ठीकठाकच आहे.
तसं जर पाहिलं ओव्हरऑल तर ठीकठाकच आहे. एफ आय होऊ शकते काही रिझनमुळे कमी केले असेल. फंडामेंटल ठीकठाक आहे. प्राइस टू बुक व्हॅल्यूच्या तो 5 पट ट्रेड करतो. हा पीडीलाइट त्याचा कॉम्पिटिटर आहे. पीडीलाइट आपला जे फेविकॉल वाली कंपनी आहे ते. आता हा पण हो. सेम प्रकारचे प्रॉडक्ट बनवते काहीतरी आयडियाची. आता याचं 920 करोडचंच मार्केट कॅप आहे. खूप छोटी कंपनी कंपनी आहे, राईट. आणि 42च्या पी वर हा ट्रेड करताना दिसत आहे. हा एक गॅलेक्सी सरफेस म्हणून हा पण याचा कॉम्पिटिटर आहे. याचा पी प्राइस टू बुक व्हॅल्यू पीडीलाइट गोदरेज इंडस्ट्री कशाला आलायचं. गोदरेज इंडस्ट्री पण बनवत असेल एखादा प्रॉडक्ट सेम वाला म्हणून गोदरेज इंडस्ट्री हम्म. दाखवला. पण याचा पीडीलाइट सोबत जर कम्पेअर केलं तर पीडीलाइट पेक्षा तर हा खूप स्वस्त आहे. आता पीडीलाइट कसा पीडीलाइट ब्ल्यू चिप स्टॉक आहे आणि एक ब्रँड आहे. पीडीलाइटचे हो. प्रॉडक्ट आहे. पीडीलाइटचे प्रॉडक्ट म्हणजे पीडीलाइट एक प्रकारचा ब्रँड आहे. तर त्याचा पी आपल्याला पी आणि सगळ्या गोष्टी आपल्याला जास्त दिसेलच. त्याचा पी आणि याच्यासोबत कम्पेअर केलं तर खूप जास्त दिसेल. एक गॅलेक्सी सरफेस आहे. गॅलेक्सी सरफेस काहीतरी कंपनी आहे. त्याचा पी याचा पी आणि बाकी सगळ्या गोष्टी सेम दिसत आहे. म्हणजे फंडामेंटली हा स्टॉक नॉर्मल दिसत आहे. ठीकठाक व्हॅल्युएशनवर ट्रेड करताना दिसत आहे. हम्म. तर याच्यात होऊ शकते की एखादी अशी मूव्ह येऊ शकते. हा अपट्रेंड मध्ये आहे सध्या. सध्या अपट्रेंड मध्ये आहे. कारण की यांनी मेजर ट्रेंड जर पाहिला तर हा लो हा हाय नंतर हा लो होता मेजर ट्रेंड नंतर हा हाय मारला. हा हाय मारला त्यांनी हा लो मारला. तो याच्यावरच मारलेला आहे. याच्यावरच मारलेला हो. आहे. आता हा हळूहळू आता हा साईडवेज आहे आणि एकच मोठी मूव्ह देऊ शकते. जशी इथे एक मोठी मूव्ह दिली ना असं होऊ शकते. आता हा इथे फिरत आहे. इथून एकच अशी मोठी मूव्ह देऊन एक नवीन हाय मारू शकतो. जाऊ शकतो. ओके. जाऊ शकतो. चांगला चांगला स्टॉक जरा दिसत. जरा शेअर स्प्लिट कसं काय झालं. बरं स्प्लिट म्हणजे काय असते. कंपनीची मॅनेजमेंट डिसाईड करते. आता जसा एखादा शेअर खूप वाढलेला आहे. खूप एखाद्या शेअरची प्राइस खूप झाली जसं एमआरएफचा हो, शेअर. हो. एमआरएफ वाल्यांनी काय केलं. एमआरएफ वाल्यांनी आयुष्यात कधी आजपर्यंत शेअर स्प्लिट नाही केला. आता आपण पाहिलं हो. की एमआरएफ पेक्षा खूप मोठी कंपनी आहे रिलायन्स. रिलायन्सचा मार्केट कॅप आणि एमआरएफच्या मार्केट कॅप मध्ये कंपॅरिझनच नाही. एमआरएफ पेक्षा 10 पट मोठी रिलायन्सचं मार्केट कॅप आहे. 10 की 20 पट मोठी रिलायन्स हो. कंपनी. तरी पण आपल्याला रिलायन्सचा शेअर कमी दिसत आहे. एमआरएफचा शेअर जास्त दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की रिलायन्सची शेअर स्प्लिट केलं म्हणजे कंपनीने एकाचे आता जशी ह्या कंपनीने एकाचे 5 शेअर केले. 500 स्टॉक होता त्या कंपनीच्या मॅनेजमेंटला वाटत असेल की 500 स्टॉक खूप मोठा आहे. आपली कंपनी स्मॉल कॅप आहे. तर आपल्या कंपनीमध्ये रिटेल इन्व्हेस्टर आले पाहिजे. रिटेल इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करायसाठी आणि कंपनीमध्ये नंबर ऑफ शेअर वाढवण्यासाठी नंबर ऑफ शेअर जर वाढले तर काय होते लिक्विडिटी वाढते. लिक्विडिटी वाढते नंबर ऑफ शेअर वाढल्याने. त्यामुळे कंपनीचे मॅनेजमेंट जर एखाद्या शेअरची प्राइस खूप जास्त वाढलेली असेल त्याला रिटेल लोक अफोर्ड नाही करू शकत. तर अशा वेळेस कंपनीचा मॅनेजमेंट डिसाईड करते की शेअरला स्प्लिट करायचं. आता यानेच नाही आयआरसीटीनी जे भारत सरकारची कंपनी आयआरसीटीसी त्यांनी पण शेअर स्प्लिट केले. आयआरसीटीसीने शेअर स्प्लिट केलेला होता. काही ते शेअर स्प्लिट केलेला होता. आयआरसीटीचा शेअर होता 6,300 समथिंग हाय होता आयआरसीटीसीचा. त्यानंतर एकाचे 5 शेअर केले. त्यानंतर तो ज्या दिवशी स्प्लिट केला त्या दिवशी तो शेअर डायरेक्ट खाली आला. ज्या दिवशी स्प्लिट झाला त्या दिवशी त्या शेअरची ओपनिंग प्राइस दिसत आहे 935 आणि हाय दिसत आहे 942 900 हे म्हणजे तो शेअर त्या दिवशी जवळपास 3700-3800 रुपयावर होता. त्या दिवशी तो शेअर स्प्लिट झाला आणि त्या शेअरचा हायस्ट पण जसं मी म्हटलं 6,300 हाय होता. आता 1281 दिसत आहे. 1281 गुन्हेला जर आपण 5 केलं इथे करून तो 6,300च्या वर होता तो शेअर. 1281 गुन्हेला 5 6,405 येत आहे. म्हणजे 6,500 पर्यंत हा शेअर होता. 6,400चा हाय मारला होता यांनी. आता स्प्लिट झाल्यावर काय आलं चार्ट मध्ये प्राइस पण त्याची ऍडजस्ट झाली. प्राइस पण त्याची ऍडजस्ट होऊन गेली. 6,000ची प्राइस 1281 आपल्याला दाखवत आहे. 6,400 वाली प्राइस आणि ज्या दिवशी जो स्प्लिट झाला त्याच्या अगोदरची पण प्राइस ऍडजस्ट झाली आणि नंतरची पण प्राइस ऍडजस्ट झाली. आता ज्याच्या अकाउंटमध्ये 6,400चा एक शेअर होता म्हणजे स्प्लिट झाला तेव्हा तो काहीतरी 3700-3800 रुपयाचा असेल. तर जो 4,000च्या आसपास त्याचा ज्याच्या अकाउंटमध्ये एक शेअर होता त्याच्या अकाउंटमध्ये 5 शेअर आले. फरक काहीच नाही झाला. त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट सेमच आहे. फक्त एका शेअरचे त्याच्या अकाउंटला 5 शेअर आले. ज्यांनी 10 शेअर घेतले होते त्याच्या अकाउंटला 50 शेअर असेल. ज्यांनी 100 शेअर घेतले असेल त्याच्या अकाउंटला 500 शेअर झाले. पण त्याची इन्व्हेस्टेड व्हॅल्यू सेम असेल. आता हे डिसिजन असते कंपनीच्या मॅनेजमेंट. जे कंपनीचं मॅनेजमेंट आहे ते स्प्लिट पण करू शकतात वाटलं तर त्यांना नाही तर नाही करू शकत. जसं एमआरएफने नाही केलं बाकी कंपनीने केलाय. आणखी सर काही क्वेश्चन.
कळलं सर. ठीक आहे. बाकी उद्याला भेटू मग आपण. उद्याला इलेट वेव्ह थेरी स्टार्ट करू आपण. इलेट वेव्ह थेरी आहे ती उद्यापासून स्टार्ट करू.